येवला शहरात सदर एका हप्त्यामध्ये अशी एक दुसरी कारवाई असून मागील कारवाईत एक आयशर ट्रकमध्ये सुमारे 22 ते 25 गोमांस रक्षकांनी वाचवले होते व सदर संशयित गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली। अशा वारंवार होत असलेल्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे। येवले तालुक्यातील न्याहारखेडा येथून येवला शहराकडे येत असल्याची गुप्त माहिती गोरक्षक यांना मिळाली होती। दरम्यान गाडीच्या पुढे 2 कार संशयित गाडीच्या पुढे जात होती। गोरक्षकांनी सदर गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या कारनं गोरक्षकांच्याच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान रात्री 9:30 वाजेच्या सुमारास फत्तेबुरुज नाका येथे गोरक्षकांनी संशयित गाडी पकडली। दरम्यान पोलिसांनी 112 नंबरवर या संदर्भात माहिती दिली। तात्काळ पोलिसांनी संबंधित गाडीवर कारवाई करत गाडीतील 7 गोवंश पांजरपोळ येथे सोडून देण्यात आली व गाडी शहर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतली आहे।